श्री स्वामी समर्थ स्वामी विचार चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत। नमस्कार मंडळी, आज आपण चर्चा करणार आहोत एका अशा शक्तीबद्दल जी दिसत नाही पण जीवनात चमत्कार घडवून आणते, ती म्हणजे स्वामी नामस्मरण। श्री स्वामी समर्थ या नावाचा जप केवळ भक्ती नसून मन, शरीर आणि जीवनाला सकारात्मकतेने भरून टाकणारी एक दिव्य ऊर्जा आहे। मग हे नामस्मरण म्हणजे काय? तर नामस्मरण म्हणजे देवाच्या नावाचा अखंड जप। मनात, श्वासात, चालता बोलता देवाचं नाव घेत राहिलं की मन हळूहळू शांत होतं, भावविश्व शुद्ध होतं। स्वामी समर्थांच्या नावात विशेष असा कृपाशक्तीचा स्पंदन आहे, जे साधकाच्या जीवनात बदल घडवते। स्वामी समर्थाच्या नामस्मरणाने मानसिक शांतता लाभते, तसेच तणावमुक्ती होते। आजच्या धावपळीच्या जीवनात तणाव सर्वांनाच आहे, पण स्वामी नामस्मरण हा तणाव मोकळा करण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे। आपल्या मनातील नकारात्मक विचार आपोआप कमी होतात, मनाला एकाग्रता मिळते, भीती, चिंता, असुरक्षितता यांचं प्रमाण घटतं। स्वामींचं नाव घेताना जणू काही अदृश्य हात आपल्या मनावर प्रेमाने फिरतो आणि मन शांत होतं। त्यानंतरचा तिसरा फायदा म्हणजे आपली आरोग्य सुधारणा। नियमित नामस्मरण करणाऱ्यांच्या शरीरात सकारात्मक कंपन वाढतात, रक्तदाब नियंत्रित राहतो, निद्रा सुधारते, प्रतिकारशक्ती वाढते, मानसिक शारीरिक ऊर्जा संतुलित राहते। नामस्मरण म्हणजे एखाद्या औषधासारखं, ज्याला कोणतेही दुष्परिणाम नाहीत, फक्त फायदेच फायदे। स्वामींच्या नामस्मरणाने आपला आत्मविश्वास वाढतो, निर्णयशक्ती दृढ होते। मंडळी, स्वामींचं नाव मनात घेतल्यावर एक अदृश्य धैर्य निर्माण होतं। काय योग्य, काय अयोग्य, कोणता मार्ग निवडावा, कसा निर्णय घ्यावा या प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळू लागतात। मनातील मी करू शकतो हा विश्वास प्रबळ होतो। नामस्मरणाने आपण अडथळ्यांचं निर्मूलन करू शकतो। स्वामी समर्थ महाराजांना अखंड नाथ आणि अडगळीतील देव म्हणून ओळखले जाते। भक्तांच्या आयुष्यातील अडचणी, नोकरी, व्यवसाय, आरोग्य, कौटुंबिक प्रश्न या सर्वांमध्ये मार्ग सुकर होतो। अनेक भक्तांनी अनुभवले आहे की नामस्मरण केल्यानंतर समस्यांचे उपाय स्वतःहून उलगडू लागतात। तर स्वामी नामस्मरणाने एवढेच फायदे होत नाहीत, तर आपली आध्यात्मिक प्रगती होते। नामस्मरण आपल्याला आतल्या आत्म्याशी जोडतं, अहंकार कमी होतो, मन अधिक नम्र होतं, प्रेम, करुणा, क्षमा या गुणांची वाढ होते। मन शुद्ध झालं की साधना आपोआप खुलते, जीवन आनंदमय होतं। तर मंडळी, स्वामी नामस्मरण ही काही कठीण साधना नाही। दिवसातून काही मिनिटे जय जय रघुवीर समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ हा जप करा आणि जीवनातील परिवर्तन स्वतः अनुभवत चला। आपल्या प्रत्येक श्वासात स्वामींचं नाव जरूर असू द्या। जय जय रघुवीर समर्थ। तर मंडळी, तुम्ही स्वामींचं नामस्मरण कोणत्या पद्धतीने करता किंवा नामस्मरणाचे तुम्हाला तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये कोणते अनुभव आलेले आहेत ते जरूर कमेंट करा, जेणेकरून त्याचा फायदा इतरांनाही होईल। त्याचप्रमाणे अशाच नवनवीन स्वामी विचारांसाठी स्वामी समर्थ स्वामी विचार या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, इतरांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।